नमस्कार, मी सादिक शेख, प्रदेश अध्यक्ष, मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य। आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे मी आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे। कारण मी 24 सप्टेंबर पासून येथे सातत्याने 17 दिवस बेमुदत धरणे आंदोलन केलं। त्या बेमुदत धरणे आंदोलनाचा माझा विषय असा होता की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता नीलकंठ मठपती यांची खातेनिहाय चौकशी करून यांना तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून मी त्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये मागणी केली होती। बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता नीलकंठ मठपती यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, यांची खातेनिहाय चौकशी करा व विविध मागण्याबाबत मी गेल्या 1 वर्षापासून मंत्रालय, जिल्हाधिकारी सोलापूर व तसेच सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी दिली, अनेक वेळा स्मरणपत्र दिला। त्याचबरोबर 6 महिन्यापूर्वी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे देखील मी या विषयावर मागणी केली होती। अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केल्यानंतर मी सध्या या ठिकाणी आज माझा जे बेमुदत धरणे आंदोलन होता तेच बेमुदत धरणे आंदोलन मी या ठिकाणी आमरण उपोषण मध्ये रूपांतर केलेलं आहे। कारण सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सोलापूर या ठिकाणी जे अवैधरित्या इमारती आहे त्यामध्ये वापर परवाना असो, हार्डशिप व त्या टेबलवर होणारे अनेक काम यामध्ये लाखो रुपये घेऊन प्रत्येक फाईलीच्या पाठीमागे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे म्हणून मी अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे। त्याचबरोबर मी मार्च महिन्यामध्ये सोलापूर शहरात एक अनधिकृत इमारतीबाबत याच ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन केला होता। सातत्याने 9 दिवस बेमुदत धरणे आंदोलन केल्यानंतर सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागाच्या वतीने माझ्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन बांधकाम परवाना विभागाचे काही अधिकाऱ्यांनी मला आंदोलन स्थगित करा म्हणून मागणी केली आणि तुम्ही जे मागणी केलेली आहे अनधिकृत बिल्डिंग पाडा म्हणून याच्यावर आम्ही कारवाई करतो। परंतु आज 7-8 महिने गेले, आजपर्यंत त्या अनधिकृत इमारतीवर कुठलीही कारवाई लाडका उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी केलेली नाही। कारण त्या अनधिकृत इमारतीच्या मालकाकडून लाखो रुपये घेऊन त्या अनधिकृत इमारतीवर बांधकाम परवाना विभाग व बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता मेहरबान झालेले आहे। अनेक वेळा सोलापूर शहरात अनधिकृत इमारतीबाबत व तसेच वापर परवाना, हार्डशिप या विषयावर माहिती अधिकाराखाली मी माहिती मागितली। आजपर्यंत मला कुठलीही माहिती समाधानपूर्वक उपअभियंता तथा जनमाहिती अधिकारी नीलकंठ मठपती यांनी दिली नाही। ते माहिती का देत नाही याच्यावर माझी अपील देखील झाली पुण्यामध्ये, परंतु आपला स्वतःचा भ्रष्टाचार छुपवण्याच्या उद्देशाने, भ्रष्टाचार उघडकीस होऊ नये म्हणून ते मला कुठलीही माहिती देत नाही आणि माहिती मागितली तर जनहिताचा विषय आहे का असा सांगून माहिती अधिकाराच्या कायद्याचा पूर्णपणे त्यांनी विटंबना करत आहे। भारतीय साक्ष अधिनियम अंतर्गत जे शासनाने जी.आर. दिलेला आहे, सार्वजनिक कागदपत्र हे जे अधिकारी आहे, कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना देण्यासंदर्भात 2023 मध्ये साक्ष अधिनियम मध्ये माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी 70 कलम वाढवून साक्ष अधिनियम पारित केलेला आहे।
परंतु सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकाचे उपअभियंता आहे कायद्याचा पूर्णपणे या ठिकाणी दुरुपयोग करत आहे. अशा पद्धतीने आपला स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्याकरिता ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे आजपर्यंत तक्रारी दाखल केलेली आहे, त्यांच्याकडे माहिती अधिकाराखाली अनेक बिल्डिंग बाबत माहिती मागितली आहे, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने त्यांनी दखल घेत नाही आणि दिलेल्या तक्रारी अर्जावर कुठली दखल घेत नाही. त्यासाठी आज या ठिकाणी मी जे 17 दिवस बेमुदत धरणे आंदोलन केला होता, त्या बेमुदत धरणे आंदोलनाला आज या ठिकाणी मी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे, आमरण उपोषण केलेलं आहे. जर माझ्या आंदोलनाची या बेमुदत आमरण उपोषणाची दखल शासनाने घेतली नाही तर अशाच पद्धतीने या ठिकाणी मी आमरण उपोषण सुरू ठेवणार आहे. एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.